राहुल नार्वेकर आज खरं तर मेट्रो आणि त्याचबरोबर लगतच्या असणाऱ्या रोडची सगळी पाहणी करतायत। सर, तुम्ही सगळी रोडची पाहणी करतायत, काय नेमकं आहे, कशासाठी ही प्रथमतः पाहणी आहे? हा जगन्नाथ शंकरशेठ रोड चिरा बाजारमधला हा प्रमुख रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरनं गणपती बाप्पाच्या मूर्तींचं आगमन आणि विसर्जन हे होत असतं। हा एकच रस्ता उघडा असतो मिरवणुकींसाठी आणि मग अशा परिस्थितीत जर का आज जी रस्त्याची परिस्थिती आहे, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रस्त्यात मोठे खड्डे पडलेले आहेत, ते मेट्रो रेलचं काम चालू आहे, त्यामुळे रस्त्याची परिस्थिती फारच बिकट झालेली आहे। अशा परिस्थितीत मूर्त्यांना नेणं आणि विसर्जनासाठी नेणं किंवा आणणं हे शक्य होणार नाही आणि म्हणूनच त्वरित या रस्त्याची डागडुजी करून विसर्जनासाठी आणि आगमनासाठी हा रस्ता तयार करणं हे आमचं क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे त्या विषयाची पाहणी करून मार्ग काढण्यासाठी, रिपेअर्स करण्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत। मात्र अवघे काही दिवस खरं तर हे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी राहिलेले आहेत, मात्र तोपर्यंत या रस्त्याची होईल का दुरुस्ती, असं वाटतं का? मला अधिकाऱ्यांनी इथे आश्वासित केलं आहे की आठवड्याभरात जेवढ्या उणीव आहेत त्या सगळ्या पूर्ण करून हा रस्ता कम्प्लिटली रिपेअर केला जाईल। दुसरीकडे एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की राहुल नार्वेकर मंत्रिमंडळामध्ये दिसतील, विधानसभा अध्यक्ष दुसऱ्या नेत्यांना केलं जाईल, काय नेमकी सध्या ही चर्चा आहे? मी काय अशा बातम्यांवरती काय विशेष लक्ष देत नाही किंवा विश्वास ठेवत नाही, कारण माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलेलं आहे। ज्या भूमिकेत माझा पक्ष मला काम करायला सांगेल त्या भूमिकेत मी काम करीन। विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही बघितलं असेल, रेकॉर्ड आपण लक्षवेधी चर्चेला घेतल्या, प्रोडक्टिव्हिटी सभागृहाची वाढलेली आहे। दोन्ही नागपूर असेल, मुंबई असेल, इकडच्या विधानभवनाचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं गेलं आहे। सामान्य जनतेला विधानसभा अध्यक्ष म्हणून सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधून राज्यभर काम करायची मला संधी मिळाली आहे। त्यामुळे जो पक्ष मला आदेश देईल तो मी पाहिन। पण नवी जबाबदारी मिळाली तर तुम्ही ती स्वीकारणार का? काय, कशा पद्धतीने? कारण की लय खूप चर्चा सुरू झालेल्या आहे, काहींना डच्चू देखील मिळेल, काहींना नवीन स्थान मिळेल। नाही, असं काय मला वाटत नाही। शेवटी जे जनहितात करणं आवश्यक असतं ते सरकार करतं आणि आमचा पक्ष हा जनहिताचा विचार करून काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे जनहितात जे आवश्यक आहे ते सर्व माझा पक्ष करेल। मात्र यावेळेस अधिवेशन खूप गाजत आलेले आहेत, अधिवेशनातले काही व्हिडिओ देखील आता गाजत आहेत, ते देखील तुमच्या कोर्टामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत, काय नेमकी सत्यस्थिती आहे? नाही, गेल्या अलीकडच्या काळात महिन्याभरात अनेक अशा घटनांबद्दल माहिती प्राप्त झाली आणि ती खरोखर दुःखदायी अशी बातमी आहेत। असं घडू नये आणि पण ह्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे आणि चौकशी होऊन मग पुढे जे सत्य समोर येतं त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल। तर तो जो व्हिडिओ रमी खेळताना कृषी मंत्री दिसत आहेत, या सगळ्या संदर्भात काही चौकशी केली आहे का? काय त्याचं सत्यता पुढे आलं? वाटतं ह्या संदर्भात हा जो आरोप आहे किंवा हे जे ॲलिगेशन्स आहेत हे वरच्या सभागृहात घडलेली घटना आहे असं मला समजतं। त्यामुळे मला वाटतं सभापती महोदय त्यांच्या सभागृहात घडलेल्या घटनेसंदर्भात योग्य कारवाई करतील। दोन्ही खरं तर विधानसभा अध्यक्ष असेल आणि सभापती दोघांकडे महत्त्वाची जबाबदारी आहे, मात्र कुठेतरी अधिवेशनाच्या काळामध्ये अशा घटना घडल्यामुळे कुठेतरी एक डाग लागला असं म्हणायचं। दुर्दैवही आहे की असं घडणं, परंतु याची संपूर्ण सत्यता जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत काही विधान करणे मला वाटतं थोडं चुकीचं राहील। सत्यता तपासण्यासाठी सगळं चेक केलं जात आहेत, CCTV वगैरे? निश्चितपणे मला खात्री आहे की ह्या संदर्भातली गंभीर नोंद सगळ्यांनीच घेतलेली आहे आणि विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी म्हणून याची गंभीर नोंद मीही घेतलेली आहे आणि त्या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती मी करणार। जी उचित कारवाई करायची आहे ती केली जाणार आहे। व्हिडिओ प्रवीण गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।